स्वामी कधी मोठे झाले नाहीत, त्यांनी भक्तांना मोठे केले. शिर्डीके साईबाबा असेल, शेगावचे महाराज असतील, शंकर महाराज असतील, माझ्या मनात विचार आला की स्वामींवर काहीतरी व्हावं आणि स्वामींचा प्रचार जगभर व्हावा. दोघांना देखील असं वाटलं होतं का की आपण इतका मोठा चित्रपट बनवतोय की तो महाराष्ट्रात 100 कोटीचा आकडा गाठू शकतोय मराठी चित्रपट? नाही, सुरुवातीला नव्हतं वाटलं. फॅक्ट म्हणजे तुम्ही जर बघितलं देऊळबंद वन जेव्हा आपण केला, ती दत्तधाम यात्रा चालू झाली. पहिले नव्हतं ना, मी देऊळबंद 11 भाग करतोय, सामाजिक विषय घेऊनच करतो. मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स आणि मराठी फिल्म इंडस्ट्री जर एकत्र आली तर मला नाही वाटत कोणच इंडस्ट्री थांबवू शकते. 100% खरंच सांगतो. शेती असो किंवा आमचं बांधकाम असो, मार्केटिंगवरच असतं ना. जर तुमचं सेल झालं तर तुम्ही सस्टेन होणार आहे. म्हणजे काळाप्रमाणे तुम्हाला बदलावंच लागणार आहे. आणि त्याला हे सोल्युशन नाही, आत्महत्या किंवा काय आपण जे म्हणतो की त्याला ते सोल्युशन नाही ना. देऊळबंद 3 किती कोटींच्या पुढे जावं? आता मराठी सिनेमा इतिहास घडवणार एवढंच सांग. आता देऊळबंद 3 तर 150-200 कोटी होणारच. देऊळबंद 1 मध्ये आम्ही पाहिलं एक वेगळीच कथा होती. देऊळबंद 2 मध्ये आम्ही पाहिलं की शेतकऱ्यांबद्दल बोलले गेले आणि शेवटी एक हिंट देखील दिली गेली की आता पुढचा पार्ट आउट ऑफ इंडिया शूट होणार आहे. तर मग आउट ऑफ इंडिया असा कुठला प्रॉब्लेम जाणवतोय की जो अजून हायलाईट झाला पाहिजे? बापरे, मला नाही वाटत आता हे कुठल्या तुम्ही इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे रिव्हील केलेलं नाही केलेलं नाही मी आजपर्यंत नाही केलं. तुमच्याकडे पहिल्यांदाच सांगतोय. हा